हातखंब्यातनं पुढे हा सुरुवातीचा रस्ता एकदम मस्तच झालाय, एकदम झकास, काही प्रॉब्लेम नाही. वळणं आहे तेवढी फक्त जरा सावधगिरी, कारण स्पीड मध्ये टर्न जे असतात ते चटकन समजत नाही, मग गाडी आउट ऑफ कंट्रोल होते, तिथेच ऍक्सिडेंट होतात. त्या वळणं या रस्त्याला राहिलेली आहेत तशीच. तर बेफिकीर होऊन गाडी चालवू नका, की आता हायवेवर आलोय आपण, वाटेची गाडी चालू आहे, तसं नाही चालणार इथे. थोडस तुम्हाला कॉशियस राहावंच लागेल. आणि चांगलं सेफ ड्रायव्हिंग करायचं असेल तर एकच पर्याय स्पीड वरती कंट्रोल, आणि त्याच्यासाठी पाहिजे तुमच्या मनावरती कंट्रोल. भले मागचा स्पीड नेऊन तुम्हाला ओव्हरटेक करत असेल, त्याच्याशी स्पर्धा करायला जाऊ नका. आपली गाडी आहे, आपला जीव आहे, गाडीत बसलेल्या इतरांचा जीव महत्वाचा आहे, रस्त्यावर इतर ट्रॅव्हल करतायत त्यांचा जीव महत्वाचा आहे. गाडी सावकाश चालवा. आणि कुठे आपल्याला 100 नि 200च्या स्पीडला जायचंय आणि चंद्रावर जाऊन झेंडा फडकवायचा, काहीच नाही. निवांत जावा ना, गमत जरा निसर्ग असतो त्याचा आनंद घ्या. आम्हाला घाई सुटलेली असते आणि एखादा ओव्हरटेक करून गेला तिथे आम्हाला आमचा अपमान वाटतो. तर हे जे नेचर असतं आपलं, त्याला थोडी मुरड घालणं गरजेचं आहे. इगो ते बाजूला ठेवा, म्हणजे सफरीचा तुम्हाला आनंद घेता येईल. तर आता वाव नदीच्या इथपर्यंत मधलं निवळी घाटात थोडस काम चालू आहे, आणि ते इथलं निवळी गाव आहे, त्या गावात पण थोडस काम चालू आहे. मला वरती गरुड असल्यासारखं वाटलं म्हणून जरा मी मध्ये बोलायचं थांबलो. तर निवळी गावात ब्रिजचं काम आहे आणि पुढे वाव नदीच्या इथलं काम आहे. तर हा आता आपल्याला व्हिडिओ बघायचा आहे, काय आता तिथे प्रोग्रेस आहे ते समजेल आपल्याला. बाहेरची जी गाडी दिसते, म्हणजे बहुतांशी मी बघतो ना, विदर्भ असेल किंवा घाटावरचे वाहन आहेत किंवा इकडची पुणा मुंबई साईडची वाहन आहेत, सुसाट स्पीडने जातात. आणि ह्या रस्त्यांचे त्यांना अंदाज नाहीयेत. ज्यांना माहिती असतं ना, तो टर्नला वगैरे व्यवस्थित कंट्रोल करतो, माहित नसतो तो मात्र जोरात तिकडे आपटी खातो. आता इकडे मध्ये डाव्या बाजूचं काम चालू होतं, त्याच्यामुळे काय झाले आपण बघूया. पण गाड्या सरळ जाताना दिसत आहेत एकंदरीत, म्हणजे माझ्या अंदाजाने ते काम झालेलं दिसतंय. म्हणजे दोन्ही बाजू या चालू झाल्या, तसं इथे बॉटलनेक सिच्युएशन म्हणतात तशी काहीतरी झालेली आहे. का ते आता जरा पुढे सरकल्यावर समजेल. आणि ट्रॅफिक जाम जरा इथे. एक शक्यता अशी पण आहे, आज जरा महाशिवरात्री आहे, त्यामुळे पण लोक बाहेर पडलेली असतील. इथे आता ब्रिजच्या साईड वॉल उभं करण्याचं काम चालू आहे. पुढे आता ब्रिजचं काम किती झालंय बघूया. गाडी लावायला मिळते का जवळपास कुठे बघता येईल आपल्याला. हे बघा, इथे आता आहे साईड वॉल उभ्या करून आता त्याच्यात भराव घालून तो पुढे कनेक्ट होईल. आणि हा इथे थोडासा छोटासा अंडरपास केलेला आहे, माझ्या मते छोट्या गाड्यांसाठी फक्त आहे तिकडे जायला. ब्रिजचं काम मात्र पुढे काय केलंय, क्युरिंगचं काम चालू आहे वरती. हा सगळा आता रस्ता फोडलेला आहे, म्हणजे इथे आता ते भराव घालून हळूहळू तो इथे स्टेप बाय स्टेप खाली येणार आहे रस्ता. डावीकडे रस्ता गेलाय हा गणपतीपुळ्याकडे, आणि आपण आता चाललोय मुंबईच्या दिशेने. खरं पुढून पण रस्ता होता असा, जरासा वळसाकडून उतरलो असतो तरी चाललं असतं. असो,
तिकडनं गाड्या येत आहेत बघा. आता इथे आपल्याला गाडी लावायला कुठे स्कोप. निवळीच्या पुलाचे ड्रोन शॉट्स मिळाले. ऊन मात्र प्रचंड आहे आता बाहेर आणि धुळा पण भरपूर आहे. इकडची बाजू बघा, निवळी घाटाकडची रिटेनिंग वॉल सगळी बऱ्यापैकी उभी करून झाले. भराव घातला की हा इकडचा भाग आपल्या मेन रोडला कनेक्ट होईल. म्हणजे आता एवढं नक्की म्हणता येईल की इथे कामाने गती चांगली ठेवलेली आहे, स्पीड पकडलाय. इथे सुद्धा बघाय भराव घालण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, दोन्ही बाजूला, पलीकडे पण आणि इकडे पण. येत्या 6-8 महिन्यामध्ये हे काम कम्प्लीट व्हायला हरकत नाहीये असं आता तरी चित्र हे दिसतंय. फक्त धुरळा भरपूर आहे, त्याची जरा काळजी घ्या सगळ्यांनी. त्रास भरपूर होतो धुळीचा. आणि आता इथून निवळी घाटाची सुरुवात झाली. पूर्वीचा फील आता नाही वाटत. मात्र पूर्वी निवळी घाटातलं एक प्रकारचा गारवा असायचा, झाडं होती सगळी. आता मात्र गारवा पण नाही एवढा आणि झाडं तर जवळपास इकडची जवळची संपलीच. टेम्परेचर मात्र आता खूपच हाय आज. रत्नागिरीमध्ये गारवा होता, रात्री सुद्धा बऱ्यापैकी जरा गार होत. आता बाहेर पडलो तेव्हा सुद्धा गरमा नव्हता, बऱ्यापैकी वाटत होतं. म्हणजे असं प्लेजंट म्हणतो ना, असं वातावरण होतं. पण हा जो पट्टा आहे इकडे हातकंब्यातनं पुढचा हा सगळा असाच पट्टा आहे. हिवाळ्यामध्ये थंडी आणि उन्हाळ्यामध्ये प्रचंड तापतं. इकडे गरमा खूप असतो.
मला प्रामुख्याने असं कारण वाटतं इथलं की इकडे बराचसा कातळ आहे, त्याच्यामुळे शक्यता आहे की गरमा जास्त असतो इकडे. बाकी निवळी घाटाचा काय आता प्रश्न नाही, अगदी व्यवस्थित झालाय घाट सगळा. आणि ज्याची आपण सगळे आतुरतेने वाट बघतो असा टोल नाका पण आता अगदी झकास उभा आहे. अर्थात मधल्या केबिनचं वगैरे काम अजून आहे त्यांचं, पण बाकी बोर्ड बीड लावून सगळं तुमच्या स्वागतासाठी सगळं सज्ज करून ठेवलेलं आहे. आता आदेश आला की फक्त आणि फक्त टोल घेणे. चला तोपर्यंत फुकट प्रवास आहे आपला, करून घेऊ. इथे पुलाचं जे काम होतं त्याचं काय झालं बघूया. गाड्या थांबतायत, म्हणजे अजून तिथे बहुतेक काम नाहीये मधला पॅच. हा, इथे अजून कामाला हात लावलेला नाहीये, म्हणजे मधलं तसंच खडबडीत ठेवलेलं आहे. सावकाश. हे असे जे रस्ते करून ठेवतात ना, त्यांना प्लेन उतारच करत नाही, अर्धवट सोडून देतात, तिथे गाडी जोरात धडकते. मागचा व्हिडिओ जर आपण पाहिले असतील तर अंजनारी घाटामध्ये त्या ब्रिजला असंच करून ठेवलेलं आहे, उभाच्या उभा कट मारून ठेवलाय. गाड्या इतक्या जोरात आपटतात तिथे. पलीकडची बाजू का बंद करून ठेवली काय कळायला मार्ग नाही. मागे चालू होती, आता परत एकच साइड ओपन केली. प्रायव्हेट गाडी पोलीस पाटी लावून, काळ्या फिल्म्स लावून मस्तपैकी चाललाय. पण ह्या गाड्या आमच्या ट्रॅफिक पोलीस या हायवे पोलीस यांना दिसत नाही. पलीकडे का बंद केलं काय कळत नाहीये. मागच्या वेळी तर चालू होता. इथे आता डिवायडरला रंग लावण्याचं पण काम सुरू आहे. पट्टे जे मारतात ना, काळे पांढरे पट्टे असतात, ते काम आता चालू आहे इथे बघा. फक्त पलीकडचा भाग का बंद करून ठेवलाय ते मात्र काय कळत नाहीये. निवळी घाट समाप्तीच्या मार्गावर आलो. इथे बघा हॉटेलचं काम सुरू झालंय. कोकणामध्ये काम नाही, नोकरी नाही असं म्हणतात लोक, पण मी आता बघतोय ना, जिथे जिथे कामं सुरू आहेत तिथे सगळी बाहेरची लोक आहेत. कोकणी कोण दिसतच नाही कोकणातला, सगळे बाहेरचे. मग आमच्याकडची लोक जातात कुठे? बाहेरचे सगळे जर येऊन कामं करतात, मग आमची माणसं कुठे जातात? मोठा गहन प्रश्न आहे. हे पलीकडे बंद केल्यामुळे कदाचित माझा अंदाज आहे की पुढचा ब्रिजचा कनेक्शनचा जो पार्ट आहे तो कुठेतरी त्याचं जोडाजोडीचं काम चालू असणार आहे. त्याच्यामुळे हा इकडनं बंद करून टाकलाय रस्ता. इथं बघा, इथे काहीतरी वॉलचं काम चालू आहे.
सेफ्टी वॉल बांधतायत, दरडी वगैरे कोसळतात ना त्याच्यासाठी, त्याच्यामुळे कदाचित हा भाग इकडचा बंद केलाय त्यांनी. बिचारे उन्हातान्हात नुसते रस्त्यावर धावतायत. हे वळण मात्र का त्यांना काढता आली नाही हा मोठा प्रश्न आहे. बरोबर, एवढी प्रचंड वळण करून ठेवली आहेत. अरे वा, ट्रकावरनं बोट चालली. आणि एक आनंदाची बातमी आहे आपल्या सगळ्यांसाठी, पुलाची एक बाजू चालू करून झालेली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेला येणारे जे आहेत ते जुन्या पुलाचा वापर करणार आहेत, आणि मुंबईच्या दिशेने जे जाणारे आहेत त्यांना पुलावरनं जायला आता सुरुवात झालेली आहे. आनंदाची बातमी. तेव्हा मला पेढे द्या आणून. एक चांगली सुवार्ता आपल्या सगळ्यांना मी दिलेली आहे, त्यासाठी आता मला पेढे पाहिजेत. कोण कोण कसे कसे आणून देतात ते बघा. दोन्ही बाजू कंप्लीट झालेल्या आहेत, परंतु तिकडे पुढे काम चालू, त्याच्यामुळे एक साइड आता त्यांनी ओपन करून दिली. आणि काही विद्वान आहेत ते इकडनं पण घुसवत आहेत गाड्या. बघा, हे असे घुसून आले तिकडे. वास्तविक त्यांना खालनं जायला रस्ता आहे, कदाचित कळलं पण नसेल त्यांना खालून जायचंय, असंही असू शकतं, माहिती नाही मला. पण आता ट्रक वगैरे पण समोर याच जवळ आलाय, म्हणजे बहुतेक हा जनरल हे सुरूच झालेला दिसतोय सगळ्यांसाठी. तर ते खालून येणारे जे होते ते कदाचित देवरूख साईडनी वगैरे येणारे असतील, शक्यता आहे. पण इथे मात्र एक साइड ओपन करून झालेली आहे, मुंबईला जाणे किंवा गोव्याला जाणे दोन्हीसाठी. चांगली गोष्ट आहे. आता मला नाचावंसं वाटतंय, आनंद झालाय प्रचंड. असो, आपण पुढे निघूया. जास्त आनंदी होण्याची काही गरज नाही आपल्याला. हे बघा, हे असे इथे जे उंचवटे ठेवतात ना, हे खूप भारी पडतात बाबा. आपल्याला आत गाडी न्यायला काही जागा ना स्कोप नाहीये. तरी बरोबर चांगली बातमी, ब्रिज ओपन झालेला आहे वाहतुकीसाठी. दुसऱ्या बाजूचं काम चालू आहे, एक साइड ओपन करून दिले, त्यामुळे इथे मध्ये जो खराब सगळा पॅच होता तो आपल्याला आता लागणार नाही. हे बघा, हे डेंजरस स्पॉट आहे. एकदम धाडकन गाड्या उडतात. आणि आपण आता हायवे 66 ला लागलेलो आहोत, चांगल्या रोडला. आणि ह्या ट्रकातनं बोट चाललेली आहे कुठेतरी, पोलिसांचीच बोट आहे. सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्टची पोलिसांची गस्तीची बोट आहे. भाव नदीतनं पुढे आलो की मग मात्र आता खडबडाट सुरू झालाय, त्यामुळे इथून पुढचा जो रस्ता आहे हा खडबडीत पहिला होता तसाच, काही त्याच्यात फरक नाही.
आणि त्यातून तशी कामाला म्हणून तशी सुरुवातच दिसत नाहीये. पण चला, त्यातल्या त्यात आनंदाची बातमी ती पाव नदीचा पूल झाला, सुरू झाली एक साईड. ते इथे इथे सगळा खडखड खडखड धडधड. बलेनो चालली आहे, काहीतरी त्याचा वेगळाच आवाज येतोय फायरिंगचा. फर 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 करतोय. काय समजत नाही काय झालंय. इथे आता डोंगर फोडतात डाव्या हाताचा अजून. ते थोडं माझ्या अंदाजाने ते आत घेणार खोदकाम करून, कारण ते गर्डी वगैरे कोसळायचा चान्स असतो ना, दगड एकदम रस्त्यावर येतात. त्यामुळे बाहेरचे दगड तरी फोडून ते बहुतेक आत घालवत आहेत. आणि आता टेम्परेचर झालंय 35 डिग्री 35, 3 उलट वाचलं तर 5 आणि इकडे सगळं ड्राय क्लायमेट आहे, त्याच्यामुळे ना चटका बसतो, चटका. खूप गरम होत. आणि अशा गरम्यातनं अमलेश तांबे हे विद्वान बाहेर पडलेले आहेत फिरायला. असो, पूर्वीचा एक जमाना होता असा की ज्याला बस मधून आमचा प्रवास असायचा, पण इथून जाताना नदीचा खळखळाट ऐकायला यायचा. म्हणजे एवढं पाणी होतं. सांगण्याचा उद्देश एवढाच की एवढं नदीला पाणी असायचं या. आणि बऱ्याच वेळेला तो असं एक बॅकग्राऊंड म्युझिक असायचं ते या पट्ट्यामध्ये, ते ऐकत ऐकत प्रवास व्हायचा. इव्हन ज्यावेळेला फर्स्ट गाडी मी घेतली, मारुती वॅगनार 2008, 13 डिसेंबर 2008, आणि पहिला प्रवास आम्ही इकडे केला. त्यावेळेला सुद्धा ना तो एक आवाज ऐकत जाण्यात जी मजा होती, आता मी बघतो ना पावसाळ्यात सुद्धा तेवढा आवाज ऐकायला येत नाही. उथळच वाटतं ते पाणी. त्यामुळे आता पाणी खरोखर वरनं खाली येत नाहीये का कुठे मुरतंय का पाण्याची पण कोण चोरी करतंय काय कळायला मार्ग नाही. पण हा बदल मात्र निश्चित जाणवतो इथे. इव्हन पाव नदीच्या पुलावरनं पाणी जायचं पूर आला की, तसंही आता कुठे मला चित्र दिसलं नाही. पाठी कुठे बांध वगैरे समजा जर घातलेला असेल, म्हणजे डॅम म्हणतो आपण, तर एक ती शक्यता नाकारता येत नाही. पण मला माहिती नाही, कोणाला जर आयडिया असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. पण पाणी निश्चित कमी वाटते, एवढं मात्र नक्की आहे. इथे उजव्या हाताला काळ धूर काहीतरी दिसतोय. काय काय झालं माहिती नाही. काहीतरी आग लागली, पेट्रोल आहे, काहीतरी असणार आहे. पण हे ढग नाहीये, हा काळा धूर आहे कसला तरी. इथे सुद्धा डावी साईड अजून काही नाही, कसंच आहे अर्धवट. म्हणजे कोण दिसत पण नाहीये कामाला. डोंगरामध्ये मागे मात्र धूर काय काय कळत नाही. आणि आता आपण आलो वांद्री मध्ये. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो वांद्रीत. आपल्या जर काही शंका असतील, माहिती हवी असेल, कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिवारामध्ये माहिती सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बघा. स्किप करत कृपया बघू नका. आतापर्यंत जो आपण सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. मनापासून आभार.
धन्यवाद.